HM घाटमाता 9. भवानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आटपाडी यांच्या 1988-89च्या 12वी बॅचचा तब्बल 36 वर्षानंतर झालेला स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरला. रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी आटपाडी येथील टूलटेक हॉटेलच्या सभागृहात हा खास मेळावा पार पडला. या मेळाव्याला तब्बल 40 माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. जुन्या आठवणींनी भरलेल्या या स्नेहमेळाव्यात सर्वांनी आपल्या आयुष्यातील प्रवासाची माहिती शेअर केली. शालेय दिवसातील खोड्या, मैत्री, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि एकत्र घालवलेले क्षण हे सर्व पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. तब्बल 36 वर्षानंतर जुन्या मित्रांना भेटण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अनेक विद्यार्थी इतक्या मोठ्या कालावधीनंतर प्रथमच भेटत होते, त्यामुळे सभागृहात उत्साह, भावनिकता आणि जुन्या आठवणींची आठवण अशा तिन्ही भावना दाटून आल्या होत्या. मेळाव्याच्या माध्यमातून त्या काळातल्या मैत्रीची नाळ पुन्हा जुळली. सर्वांनी अशाच प्रकारे दरवर्षी भेटण्याचा संकल्पही व्यक्त केला. भवानी विद्यालय 1988-89 बॅचचा हा मेळावा मैत्री, आठवणीची आणि एकतेची. आमची आज 12वीची बॅच आहे. 1989ला आम्ही 12वी पासआउट झालेली बॅच. 36 वर्षानंतर आम्ही आज 40 विद्यार्थी आम्ही जमलेलो आहोत. तर याचा खूप आनंद आहे सर्वांना. आज आमचे मित्र सगळ्या क्षेत्रात आघाडीवर काम करतायत. कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण प्रोफेसर आहे, कोण स्वतःचा मोठा व्यवसाय करतोय, कोण आमच्यातला एक भारत कदम आमचा जो मित्र आहे तो खूप मोठा सेट झालेला आहे. आणि एवढ्या वर्षातून एकत्र येताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्यातले काही पाखरं हरवलेले पण आहेत, 1-2 पाखरं, आणि त्याचं आम्हाला दुःख पण होत आहे. आणि आमच्या इथले काही शिक्षक, आमचे गुरुवर्य सुद्धा आज आमच्यापासून दूर आहेत, गेलेले आहेत. आणि 1-2 गुरुवर्य आमचे आहेत तर ते आज येऊ शकलेले नाहीत. त्याचंही आम्हाला दुःख आहे. पुढच्या गेट टुगेदरला आम्ही त्यांनाही एकत्र आणू. आणि आज आमच्या 40 आहेत. पुढच्या गेट टुगेदरला कमीत कमी 50 आमचे मित्र आमच्या सोबत राहील याची आम्ही काळजी घेऊ. खास करून आमच्या गेट टुगेदरला आज आमच्या मैत्रिणी, जवळजवळ 6 ते 7 मैत्रिणी आज पुणे, मुंबई या ठिकाणून आलेल्या आहेत. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे त्यांचाही. आणि असंच आम्ही हे गेट टुगेदर पुढे कंटिन्यू ठेवू अशी सर्वांची इच्छा आहे. कारण आम्ही आता उतरत्या वयाला लागलेलो आहोत. 50शी नंतर आमच्या बऱ्याचशा मित्रांनी आम्हाला सल्ला दिलेला आहे की टेन्शन सोडून टेन्शन फ्री काम करायचं आहे. कुठलंही काम करा ज्याच्यात तुम्हाला आनंद भेटतो तीच गोष्ट करा. टेन्शन देणारी कुठलीही गोष्ट आम्ही करणार आहोत. हे आम्ही या गेट टुगेदर पासून एक आमचं हे घेऊन जाणार आहोत. हा एक शब्द आम्ही आमचा. थँक्यू. आज असं होताना काही संकल्प केलाय का की जे एक मित्रमंडळ आहे त्याच्यामध्ये सहकार्य वगैरे करण्याचं? हो, सहकार्य करायचे संपर्क. आता सगळे जसं म्हटलं की तुम्हाला एक काही मित्र आमचा एक मुंबईचा फौजदार सुद्धा आहे. जसं हे डॉक्टर आहेत, हे मुंबई हे इथलं व्यावसायिक आहेत. यांना आम्हाला जे काम आम्ही जे सांगतो फोनवरती ते आम्हाला इथं यावं लागत नाही आहे. जसं मुंबईचा फौजदार आहे, तो म्हणलं की मला तुम्ही काही करा, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. कुठेही अडकला असेल तर मला सांगा. डॉक्टर मित्र इथं आमचे खास करून इथले आटपाडीले जे डॉक्टर मित्र आहेत, अनिरुद्ध. आता माझा स्वतःचा एक किस्सा आहे की माझी आजी आजारी पडलेली होती. तर त्या अनिरुद्धीने माझ्या आजीसाठी गाडी इथनं केली आटपाडीला आणि तिला सांगलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं मला न सांगता. आणि त्याचे पैसे मी अनिरुद्धला 2 ते 3 आठवड्यानंतर दिले. हे फक्त मैत्रीच होऊ शकतं. हे मैत्रीचं नातं आम्हाला खूप पुढे टिकवायचं आहे. बॉन्डिंग यामुळे वाढवणार आमचं वाढतच आहे आमचं. आज जे आमच्या सर्व आटपाडीच्या माझ्या मित्रांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्यामुळं त्यांचंही खूप आभारी आहे. आणि हा कार्यक्रम असाच दरवर्षी चालत राहो आणि ठेवावा अशी माझी इच्छा आहे. आज आम्हाला अतिशय सर्वांना आनंद होत आहे की 36 वर्षानंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि गेट टुगेदर सारखा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरा केला. गेट टुगेदरसाठी जवळजवळ 40 मित्रमैत्रिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी खरोखर त्यांना सर्वांना धन्यवाद देईन. आणि मला खरोखरच या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मित्रांनी बोलवलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देईन. आणि आटपाडीकरांनी हा जो काय खर्च उचलला
या वर्षाचा, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आज 12वी पासआउट होऊन आज 36 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर आम्हाला गेट टुगेदर कार्यक्रमाचा योग आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये माझे मित्र 40 जण एकत्र आलेले आहेत. त्यामध्ये साधारण 7 मुली पण आहेत आणि ह्या सर्वजण आलेले 200, 250 ते 300 किलोमीटरवरून आलेले आहेत आणि आम्ही एकत्र येऊन आम्हाला 36 वर्षे पूर्वी पाठीमागे गेल्यासारखं वाटतंय. त्यामुळं खूप आनंद होत आहे आणि आम्ही आता ठरवलंय की आपली ही एक फॅमिली मेंबर आपण झालोय, एकमेकाचे आपण फॅमिली मेंबर झालोय. प्रत्येकाच्या नडीआडीला आपण एकमेकाला पडायचं, सुखाच्या कार्यक्रमाला, दुःखाच्या कार्यक्रमाला आपण एकत्र आलं पाहिजे. आणि आज आम्ही एकटे नसून आम्ही 36 जण एकत्र आहे आणि 36 जण म्हणजे 36 वर्षानंतर आम्ही 40 जण एकत्र आहे असे मला सुचवायचं आहे. आणि इथून पुढे आम्ही मनाने दिलाने एकत्र राहू, एकमेकाला सहकार्य करू. कसलेही असू दे, आर्थिक असू दे, शारीरिक असू दे, कोणत्याही सहकार्याला आम्ही सामोरं जाऊ, एवढं मी बोलू शकतो. HM घाटमाता 9.